बोरचक परिसरात पावसाचा कहर, सोयाबीनला फुटले नवे अंकुर, शेतकरी हतबल। शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। नवापूर तालुक्यातील बोरचकसह परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। काही दिवसांपूर्वीच हंगामी पाऊस ओसरल्याची चिन्ह दिसत असतानाच पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या हातचा आलेला घास हिरावून घेतला। या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका आणि कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय। बोरचक परिसरातील अनेक शेतात सोयाबीनचे अंकुर फुटल्याचं चित्र दिसून येतं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांचं नुकसान झालंय। अनेकांचा हंगामी उत्पन्नाचा पूर्णतः बोजवारा उडालाय। शेतकऱ्यांनी सांगितलं की यंदा बियाणे, खते आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते, त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांना परत मिळवता आलेला नाही। आता या अनियमित पावसामुळे नुकसान भरून निघण्याची शक्यता संपुष्टात आली। अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या स्थितीत पोहोचले। गेल्या वेळी झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळालेली नव्हती, त्यामुळे यावेळी तरी शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोरचक परिसरातील शेतकऱ्यांकडून होते। नमस्कार, मी राहुल रवींद्र नाईक, बोरचक गावचे सरपंच। तरी मागचे 2-3 दिवसापासून जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यात परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतकरी हा हवालदिल झालेला आहे। आणि तसं सांगायला गेलो तर जी यादी आहे, मदतीची यादी आहे, त्याच्यापासून पण आमच्या नवापूर तालुका हा वगळण्यात आलेला आहे। आणि नवापूर तालुक्यातच पहिल्यापासून जास्त नुकसान आहे। तरी शासनाला एकच विनंती आहे की शासनाने त्वरित पंचनामे करायला सुरुवात करावी आणि जे अवकाळी पावसामुळे जी नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची, बऱ्याच पिकांची नुकसान झालेले आहे। तसेच आपले सोयाबीन आहे, मका आहे आणि भात आहे। भात तुम्हाला दिसत असेल की त्या भाताचं दुसरा रोप तयार झालेला आहे त्याच्यावरतीच। तरी शासनाला विनंती आहे की त्याच्या लवकरात लवकर पंचनामे करावे आणि जी मदत आहे शासनाने ते त्यांना त्वरित वितरित करण्यात यावी, एवढीच आम्ही बोरचक वासी आणि परिसरातील लोकांची मागणी आहे। धन्यवाद।